हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा रेडीमेड ब्लाऊज आहे. हा आपल्याकडे फिटिंग करण्यासाठी आला आहे. मी याला हात खोलून बाजूला काढणार आहे आणि ह्याला आपण फिटिंग कसा करायचा बघूया. हे बघा, हे आपली शोल्डर लाईन आहे. इथून मी मुंडा 7.5 इंच घेतला आहे. हे मुंडा लाईन आखली आणि ही छाती लाईनसुद्धा मी आखून घेतली आहे, जी ब्लाऊजची आहे तीच. आणि आपण नवीन असा मुंडा सेप जरा आतून देणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा कपडा जोही आहे तो कट होईल. छाती 36 आहे. 36/4 9 येते. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. आपण 10.5ला छाती घेतली आहे. कमर 30 आहे. 30चा चौथा 7.5 इंच येतो. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तुमचं जेही माप आहे तुम्हाला हे माप इथं घ्यायचं आहे. आणि मुंडा मी दाखवते ह्याप्रमाणेच कट करायचा आहे. छाती कमर तुमचे माप जे असेल त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. हा मुंडा आपण एवढा अर्धा ते पाऊण इंच असा एक्स्ट्रा कट केला आहे. आणि शोल्डर उंचीसुद्धा ब्लाऊजची खूप आहे, तर आपण शोल्डरमध्ये सुद्धा 1 इंच मायनस करणार आहे. पुढच्या शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि पाठीमागच्या शोल्डरमध्ये अर्धा इंच. हे बघा, हा वर्कवाला ब्लाऊज आहे. खूप याच्यावर टिकली वर्क आहे, कडक कपडा आहे, त्यामुळे दोन्ही पीस एकत्र कटिंग करता येत नव्हते, म्हणून मी पहिला एक पीस कटिंग केला आहे, एक बाजू कटिंग केली. आता तीच बाजू मी दुसऱ्या बाजूवर तंतोतंत ठेवत आहे. आणि हे बघा, मग जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पुढं मी कट करून घेत आहे. हे व्यवस्थित ठेवला आहे, बिलकुल मी वेगवेगळा करत नाही आहे. हे बघा, शोल्डरसुद्धा मी कट करून काढला आहे आणि मुंडा सेपसुद्धा. हे बघा, कारण की रेडीमेड ब्लाऊजला पुढचा मुंडा सेप पाठीमागचा मुंडा सेप असा वेगळा कट केलेला नसतो, खूप मोठं माप असतं त्यांचं. तर आपल्याला ह्याप्रमाणे कापून, हा बघा किती सुंदर सेप बनला आहे, ह्याप्रमाणे आपण कट केला आहे. आता पाठीमागचा भाग पण ऑलरेडी खूप मोठा गळा आहे, तर आता बघा शोल्डर मी असं मायनस केलं आणि 7.5ला मी इथं मुंडा लाईन बनवत आहे, जशी पुढची बनवली त्या पद्धतीनंच. पण ह्या साईडला ती 8 इंचाची आहे, 7.5ची नाही 8ची आहे. तर आपण हे बघा, इथं मुंडा सेप द्यायला जागाच नाही आहे, खूप ऑलरेडी खूप खोल मुंडा कट केलेला आहे. तर इथं बघू आपण काय करायचं. दोन्ही पीस मी एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेते. हे बघा, असे व्यवस्थित ठेवले. हे बघा, मी एका साईडचं शोल्डर कट केलं आहे, दुसऱ्या साईडचं पण तुम्ही करून घ्या, म्हणजे दोन्ही पीस आपण एकत्र कट करू. शोल्डर कट करून झाले आपले. आणि आता इथं कमर, जशी आपण पुढची कमर घेतली 7.5 प्लस 1.5 इंच, सेम इथंसुद्धा तेच घेणार आहे. आणि हा डीप नीग आहे, तर आपण जेवढे कमरेचा एक्स्ट्रा कपडा आहे तेवढाच आपण छातीला पण घेणार आहे. आणि हे बघा, असं एक्स्ट्रा कपडा आपण 1 इंच जास्त आहे तो कट करून घेतला आहे. आणि हे बघा, असा थोडासा मी मुंडा सेप देत आहे, कारण की जास्त कट केला तर गळा अजून मोठा होईल, त्यामुळे मी थोडासाच कट केला आहे. आणि हा इथं दाबला जाईल. आता बाही कट करायला घेऊया. बाहीसुद्धा उंचीला जास्त आहे, ही सुद्धा आपल्याला कमी करायची आहे. 9.5 मी बाही उंची घेतली आहे आणि मुंडा उतार मी 3 इंचाचा घेत आहे. हे बघा इथं. आणि आपला जो मुंडा सेप आपण देतो त्या पद्धतीने तुम्हाला नवीन मुंडा सेप ह्या पद्धतीने द्यायचा आहे. मी हा मागील मुंडा सेप कट केला आणि हे बघा, आपण छातीचा 7.5 9 इंचाला आपण बाही रुंदी घेतली आहे आणि दंडसुद्धा जे आहेत ते घेऊन असे एक्स्ट्रा कपडा कट केला आहे. आणि पुढीलसुद्धा मुंडा सेप हे बघा असा मी दिला आहे. मी ह्याच्यावर वर्क आहे म्हणून सांगितलं, टिकली वर्क आहे आणि जरी वर्क आहे, त्यामुळं खूप कडक कपडा आहे, त्यामुळं मी बाही वेगवेगळी पहिला एकच बाही कट करून घेतली आणि दुसऱ्या बाहीवर ठेवून आता मग तो कपडा कट करायला इजी पडेल.
कडक होणार नाही. आपली बाही कट करून झाली आहे. शोल्डर पण जोडून झाले आहेत. पण गळा ऑलरेडी बनवलेला आहे, तर एक्स्ट्रा कपडा बाहेर गळ्याच्या बाजूला निघाय नको म्हणून आपण थोडासा तो दाबून पॅक केला आहे. हे बघा ह्या पद्धतीनं, हे बघा इथं मी पॅक केला आहे. आणि हे बघा एक्स्ट्रा कपडा बाहीकडच्या साईडचा जोही आहे तो कट करून काढला आहे. आता तुम्हाला बाही जोडून घ्यायची आहे. ह्या पद्धतीनं बाही जोडून घ्या. ब्लाऊज फिटिंगसुद्धा करून घ्या. आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग सोडली होती. अर्धा इंच आपलं दाबण्यामध्ये गेलं आणि 1 इंच आपण हे बघा असं फिटिंग केलं आहे. आपला ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर आपला ब्लाऊज फिटिंग करून झाला आहे. हे बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. हा ब्लाऊज जेव्हा त्यांनी आणला मला घालून दाखवला तेव्हा खूप लूज होता आणि शोल्डर तर खूप उतरत होते, म्हणून मी शोल्डर कट केले होते. आणि त्यांनी जेव्हा मला घालून दाखवला त्यावेळेचा मी हा फोटो काढून घेतला होता आणि आपण फिटिंग केल्यानंतर त्यांना असा बसला होता.